पहिली तर गोष्ट की 35 सेक्शन हे भारतीय वन अधिनियम याचा आहे. 35 सेक्शनचा कलम मात्र उपकलम 3 याच्या अंतर्गत पूर्वी शासनाने वनांचं क्षेत्र वाढावं म्हणून 35-3च्या नोटिसा देऊन खाजगी जमिनींना वनक्षेत्रात घेण्यासाठीच्या नोटिसा पाठवलेल्या होत्या. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने 1975 रोजी महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम केला आणि त्या अंतर्गत या नोटिसा ज्यांना बजावलेल्या किंवा बजावलेल्या नव्हत्या अशा खाजगी स्वरूपाच्या जागांना हे खाजगी वन, मग ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासन, वने, महाराष्ट्र सरकार अशा प्रकारचे शेरे सातबाऱ्यावर लावलेले, त्या अनुषंगाने कित्येक मोठ्या मोठ्या जमीन धारकांनी आणि काही सधन व्यक्तींनी न्यायालयात, हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या. 2014 मध्ये या याचिकेचे एक गोदरेज बॉईज या वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या अंतर्गत एक निर्णय दिला गेला की ही खाजगी वनांच्या बाबतच्या नोंदी चुकीच्या आहेत किंवा त्या नोटिसांबाबतच्या सर्व्ड ऑर नॉट सर्व्ड असा विषय होता आणि त्यांना त्या खाजगी वनांचं त्यांना क्षेत्र कमी केलं. यानंतर हायकोर्टातून जस्टिस कानडे यांनी 2016 मध्ये एक जजमेंट दिलं की महाराष्ट्र सरकारने या जजमेंटच्या अखत्यारीत एखादी पॉलिसी फ्रेम करावी आणि या जमिनीच्या नोंदी या कमी कराव्यात असं सांगितलं. परंतु त्या अंतर्गत ते प्रकरण एजी ऍडव्होकेट जनरल श्री हरियाणे त्यावेळेस होते, त्यांचा अभिप्राय घेऊन ते केंद्राकडे पाठवलं गेलं, पण आज तक त्याच्यावर निर्णय घेतला नाही. पुन्हा एकदा या स्वरूपात सुप्रीम कोर्टात विजय नाहर या व इतर 96 पिटिशनर होते यांच्या स्वरूपात 7/11/2025 रोजी एक निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टने क्लिअर कट म्हटलेला आहे की कुठल्याही प्रकारच्या 35-3च्या नोटिसा ज्या पूर्वी दिलेल्या होत्या किंवा दिलेल्या नव्हत्या त्या नोटिसा आज रोजी जिवंत नाहीयेत आणि ज्या नोटिसा आज रोजी जिवंत नाहीयेत त्या नोटिसा तुम्हाला पुनर्जीवित करता येत नाही आणि हे बाधित जे क्षेत्र आहे खाजगी वनांच्या नोंदीचं हे क्षेत्र तुम्हाला काढावं लागेल. त्या अनुषंगाने ह्या 96 पिटिशनरच्या बाबत दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टचं आर्टिकल अनुच्छेद 141 काय म्हणतंय की कोणत्याही सुप्रीम कोर्टात दिलेला न्याय निर्णय हा सर्व त्या इक्वल सुप्रीम कोर्टच्या बेंचला आणि इतर सगळ्या कोर्टांना बंधनकारक असतो, तसंच त्याची अंमलबजावणी करणं हेही शासनाचं काम असतंय, मग ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार. तर या अनुषंगाने 96 लोकांना दिलेला निर्णय हा सर्व बाधित 35 सेक्शन बाधित खाजगी वनांच्या ज्या नोंदी लागलेल्या आहेत त्यांना तो लागू पडतो आणि त्या अनुषंगाने शासनाने योग्य पॉलिसी फ्रेम करावी यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत आणि त्या संदर्भात जे बाधित शेतकरी होते ते आज इथे जमलेले आहेत. अशा प्रकारे सह्याद्री परिसर शेतकरी सेवा संस्था या माध्यमातून आम्ही या ठिकाणी भांडत आहोत आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सरकारकडे त्याबाबत पाठपुरावा करत आहोत. धन्यवाद. Subscribe for more content.